एक विंडो सीट की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. शिवनेरीमध्ये भयंकर गर्दी होती आणि बघा मला कोणती सीट मिळालेली. एकदम ड्रायव्हरच्या शेजारी बाल्कनी सीट. येस, मला इम्पॉर्टंट काम होतं, मुंबईला पोहोचणं गरजेचं होतं, त्यावेळी मी ही सीट घेतली आणि इथे बसली. आणि आता तुम्हाला जोकर सारखी दिसत असेल. पाय असे हवेत लटकत होते, समोर धरायला असं काहीच नव्हतं, त्याच्यामुळे सगळं सामान मी माझ्या मांडीवर ठेवून कशी तशी ऍडजस्ट करून मस्त बसले होते. बट बाल्कनी व्ह्यू असल्यामुळे खूप सुंदर व्ह्यू होता. नंतर मी थोडं पुष्पासारखं असा पाय वर करून बसले, थोडंसं असं छान फील यायला, काहीतरी सपोर्ट. बट यार व्ह्यू वॉज ऑसम. आणि तेव्हा मला असं फील झालं, आज मैं पर आसमानाचे, हे मला वाटत होतं. पण ड्रायव्हर काकांना काय वाटत असेल की ही मुलगी जोकर आहे, एकदम जोकर. पण वंटलाच असं मुलांसारखं कधीतरी करायला मला जाम आवडतं बरं का. फायनली ड्रायव्हर काकांना दया आली. त्याने मला सांगितलं की तुझी बॅग ही चंद्रासारखी दिसणारी ही पुढे ठेवा ग पोरी, त्रास नको घेऊ. बट यू नो, या सुंदर लकी मुलीला वाशीमध्ये एक सीट भेटली. बघा बघा, भेटली, मिळाली नाही मला. विंडो मस्त ना. थँक्यू, बाय.